सुंदर ते दान उभे विठेवरी सुंदर ते दान उभे विठेवरी सुंदर ते दान उभे विठेवरी सुंदर
तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व तुका सुख मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख हे पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने तुझे हार गला कासे पीतांबर तुझे हार गला कासे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन 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 श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर वा 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 क्या बात है
तुलसी हार गया कासे पीतांबर तुलसी हार गया कासे पीतांबर कासे विठोबार खुमाई वाह
आपुला तो एक देव करणी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करणी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा हे देविना जीवा सुख नोहे ते विना जीवा सुख नोहे देविना जीवा सुख नोहे हे रती माई के दुःखाचे जन हे रती माई के दुःखाचे जनते हे रती माई के दुःखाचे जनते हे रती माई के दुःखाचे टाळ वाजवा, टाळ वाजवा. नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान आयादी अंत्य अवसान अविनाश करी आपुले आय अविनाश करी आपुले आय अविनाश करी आपुले आय अविनाश करी आपुले आय नावे म्हणा पिसे गोविंदाचे नावे म्हणा पिसे गोविंदाची मनापिसे गोविंदाचे हे रती माई के दुःखाचे जन हे रती माई के दुःखाचे जनते हे रती माई के दुःखाचे हे जन रती माई के दुःखाचे जनते नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान कामणे कामरणचे सरे सुखामणी कमरणेची सरे कामणे कामरणेचे सरे सुखामणी कमरणेची सरे उत्तमचे ओरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तमचे उरे कीर्ती मागे हे रती माई के दुःखाचे जन हे माई के दुःखाची जनते हे रती माई के दुःखाचे जनती दुःखाची जनते नाही आदि अंत्य अवसान आयारी अंत्य अवसान बार कुमाई 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा
तेने बिन जीवा तेने बिन जीवा सुख तेने बिन जीवा तेने बिन जीवा तेने बिन जीवा सुख नो हे हेरती माई के दुखाची जनी हेरती माई दुखाची जनी 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 तेने बिन जीवा तेने बिन जीवा ये जीवा तेने बिन वाह वाह क्या बात है। तेने बिन जीवा सुख नोए तेने बिन जीवा सुख नोए तेने बिन जीवा सुख नोए 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 वाह वाह तेने बिन जीवा 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 तेने बिन जीवा सुख नोए रेटी माई दुखाची रेटी माई के दुखाची नाही आधी आधी हांती अवसान नाही 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 आधी अंधी अवसान नाही आधी अंधी अवसान नाही आधी अवसान अवसान हे नाही रे नाही
आपुला तो एक देव करुणे घ्यावा ते नेवी ना जीवा सुख न हे रती माई की दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान अविनाश करे आपुले आईसे लाभिमणा पिसे गोविंदाचे रती माई की दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान
तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे रती माई की दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान विठ्ठल 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 महायोगपीठ तटी भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्त्मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा गुरुप्रथम नवदशजन संताजन चक्रपदाने गतेचा विस्तार सद्गुरुदास तुका उन्नव ज्ञानेश्वरा करुणा कर दाडा तुमचा अनुग्रह लाभ भावचराची मी कळा कोसरी काहीच नाही बोलतो वचनती भावी काय का जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती दर्शनाद्वारा रे बेटी धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते माझ बरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही यरती माई की दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत झालेले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबार आहे भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु देवमान्य संतमान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरीय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे तसं आपल्या गोंडेगाव या ठिकाणी कैलासवासी रंगनाथ कचरू पाटील गवळी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने या ठिकाणी हा समस्त गवळी पाटील परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू श्री बाळू कचरू पाटील गवळी त्यांचे दुसरे बंधू श्री अंबादास कचरू पाटील गवळी त्यांचे बंधू श्री आप्पासाहेब कचरू पाटील गवळी त्यांचे सुपुत्र श्री गणेश रंगनाथ पाटील गवळी त्यांचे दुसरे सुपुत्र श्री प्रदीप रंगनाथ पाटील गवळी त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी विमल गंगाराम पाटील गवळी त्यांच्या सुकन्या सौ मंगलताई भाऊसाहेब पाटील आवारे सौ सविता उत्तम पाटील धाटबळे सौ मनीषा ज्ञानेश्वर पाटील खोकले सौ संगीता संतोष पाटील पाडेकर या समस्त परिवाराने या ठिकाणी बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताचा कार्यक्रम आयोजित केला मला बऱ्याच दिवसा अगोदर ही सेवा परम आदरणीय परमश्रेय महाराष्ट्रातलं वैभव गान गंधर्व संगीत अलंकार संबंध महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे सुपरिचित असणारे महाराष्ट्राला श्री हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराज जगताप महाराष्ट्रीयांचा आग्रह होता की महाराज या परिवारामध्ये आपल्याला सेवा द्यायची आहे या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन महाराष्ट्रातलं वारकरी वैभव श्री हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराजांचे सहकारी संबंध महाराष्ट्रात या जोडीने वेळ लावलेला आहे ही जोडी म्हटलं की वारकरी संप्रदायातलं वैभवशाली जोडी आहेत
श्रीहरी भक्तिपरायण गान गंधर्व संगीत अलंकार कैलासजी महाराज पवार महाराष्ट्रांची उपस्थिती आहे. ताल मृदंग मृदंगमणी मृदंग अलंकार श्रीहरी भक्तिपरायण कृष्णा महाराज भोरकडे महाराष्ट्रांची उपस्थिती. वा वा. पुंडलिक वरदा वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही संस्था चालते आदरणीय स्वामीजींची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. संस्थेत सगळे विद्यार्थी विनेकरी चोपदार टाळकरी या परिवारावरती प्रेम करणारे इष्टमित्र गणगोत्र सगळे सोरे आप्तेष्ट नातेवाईक राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर या परिवाराच्या सुखदुःखामध्ये सदैव सहभागी असणारे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. जसे प्रत्येक गोष्टीमध्ये एक ब्रँड असतो तसा साऊंडमध्ये सुद्धा आमच्या काडूबाळूंचा एक ब्रँड आहे. वा वा. काडूबाळू हे नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहे. महाराष्ट्रामध्ये काडूबाळूची जोडी होऊन गेली सुरुवातीला प्रसिद्ध होती आणि एक नामवंत असे त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर हे नाव तुम्ही जिवंत ठेवलं. आपल्यालाही आमच्या दादांनाही मनापासून धन्यवाद. इतक्या लांबून खडक ओझरतून या ठिकाणी ते उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या समस्त गवडी पाटील परिवाराने त्यांचे बंधू त्यांच्या धर्मपत्नी त्यांचे सुपुत्र त्यांच्या सुकन्या या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे. मायबापाओ, आपल्या धर्मामध्ये व्यक्ती गेल्यानंतर काही विधी सांगितलेले आहेत. व्यक्ती गेल्यानंतर घरामध्ये जे विधी केल्या जाते त्याला कर्म म्हटलं जातं. जीव गेल्यापासून 16 दिवसापर्यंत त्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ आपण जे कर्म करतो त्याला प्रेत कर्म म्हणतात आणि 17व्या दिवसापासून तर प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने जे कर्म त्यांच्या प्रित्यर्थ केल्या जातात त्यांना पितृकर्म म्हटलं जातं. जिथे जीव गेला तिथून जी प्रक्रिया सुरू होते मग 10 क्रिया विधी आहेत. 10 पिंड त्या ठिकाणी असतात. पिंडदान पिंड पदावरी दिले आपण. पिंडदान या ठिकाणी मायबाप हो, पिंड या शब्दाचा अर्थ शरीराला सुद्धा पिंड म्हटलेला आहे. पिंडदान करणे या देहाच्या किंवा त्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने असणाऱ्या जीवात्म्याच्या प्रित्यर्थ एक कागबली असतो, एक यमाचा असतो, एक प्रेताचा असतो आणि आपल्या घरातून जे काही आपले पूर्वज गेले त्यांच्या प्रित्यर्थ त्या ठिकाणी त्या पिंडदानाच्या विधीतून त्यांचं स्मरण केलं जातं. त्या जीवात्म्यासाठी आवाहन केलं जातं. 11व्या दिवशी 11व्या 12व्या दिवशी 13 दिवसाचं असणार नंतर 16 दिवसापर्यंत त्या ठिकाणी घरामध्ये ते कर्म केले जातात आणि मग 17 दिवसापासून त्या जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो. 17व्या दिवसापासून त्या जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो. दर महिन्याला एक टप्पा असतो, दर महिन्याला एक मुक्काम असतो. म्हणून आपल्याला दर महिन्याला मासिक श्राद्ध करावं लागतं कारण त्या जीवात्म्याचा एक मुक्काम त्या ठिकाणी दर महिन्याला असतो. आणि मग त्या जीवात्म्याचा प्रवास पुण्यस्मरणाच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे बाबांना कालच्या दिवसापर्यंत. आणि काय पवित्र आत्मा आहे. काल रामनवमीचा पवित्र पावन सोहळा होता. काल भगवान रामरायाचा त्या ठिकाणी जन्मोत्सव साजरा झाला. कौशल्य माता हळू उघडी लोचने दीपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघडले आसू सुखे कंठ दाटला. ओघडले आसू सुखे कंठ दाटला. राम जन्मला गसके राम जन्मला. 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 कौशल्य माता हळू उघडी लोचने दीपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघडले आसू सुखे कंठ दाटला. राम जन्मला गसके राम जन्मला. राम जन्मला गसके राम जन्मला. आपल्या धर्मात अनेक देवता आहे पण प्रामुख्याने 2च अवतार आपण प्रामुख्याने मानतो. त्यांच्याबद्दल तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये एक आस्था आहे आणि ते जगमे सुंदर हे 2 नाम चाहे कृष्ण कहो या राम. रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे. राम आणि कृष्ण. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. भगवान कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहे. राम एक वचनी एक पत्नी एक बाणी होते. हा बाबा अनेक वचने अनेक पत्नी अनेक बाणी होता. प्रभू रामचंद्र जीवनामध्ये कधीच खोटं बोलले नाही आणि कृष्णाने जीवनात खोटं बोलण्याची कोणती संधी सोडली नाही. वा. इतकंच नाही, जो आयुष्यात कधीच खोटं बोलला नाही याने त्याला बी खोटं बोलायला भाग पाडलं. बोल नरोवा कुंजरो. भगवान कृष्णाचे चरित्र अगम्य आहे माय बापो. भगवान श्रीरामाचं चरित्र मर्यादेमध्ये आहे आणि काल
बाबांचा कालचा पुण्यस्मरणाचा आदला दिवस धर्मराजाच्या महालापासून काही अंतरावरती त्या जीवात्म्याचा मुक्काम पडतो आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी 6 वाजेपासून 12:30 वाजेपर्यंत धर्मराजाच्या दरबारापर्यंतचं त्या ठिकाणी काही योजन अंतर आहे. ते धर्मध्वज नावाचा असणारा यमाचा असणारा सेनापती त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी जावं लागतं. आणि एकदा पुण्यस्मरणाच्या दिवशी त्या जीवात्म्याला धर्मराजाच्या समोर उभं केलं की आपल्या संपूर्ण कर्माचा त्या ठिकाणी पाढा वाचून दावावा लागतो. आयुष्यभर आपण जे कर्म केले त्याचा हिशोब त्या ठिकाणी धर्मराजाच्या समोर आहे. तुमचा माझा प्रत्येकाचा हिशोब परमात्म्याकडे. एखाद्यानं म्हटलं मी लय सात्विक होतो, मी लय धार्मिक होतो, मी लय दान धर्म केला, मी लय परमार्थ केला. यमराज म्हणला तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. याने यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतो. यमराज म्हणला माझा गैरसमज होतो. म्हणले हो. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ. सध्या व्हिडिओ लय व्हायरल होता मला. विठाला म्हणून ध्यानात ठेवा, या जगात चित्राची पूजा होत नाही, या जगात चारित्र्याची पूजा होते. तुमचं चित्र किती सुंदर आहे हे महत्वाचं नाही, तुमचं चारित्र्य किती क्लिअर आहे याच्यावरती तुमचं उभं आयुष्य आणि तुमचा परमार्थ आहे. तुमचा माझा सगळ्यांचा हिशोब देवाकडे आहे. पाप करोनी पापी म्हण हे सैरा वैरा पडतय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय. तिथे या ठिकाणी कर्माचं संपूर्ण लेखाजोखा धर्मराजाकडे घेतला जातो. आणि मग जसं न्यायालयात उभं केलं की आपल्या बाजूने लढण्याकरता वकील असतो की नाही, तसं आपल्या विरोधात ज्यांनी ज्यांनी पुरावे दिले धर्मराजे पुरावे चेक करतात की हे खरंच आहे का याने केलेले कर्म. मग तुमच्या माझ्या कर्माचे 5 साक्षीदार आहेत. पहिला साक्षीदार आहे तुमचं माझं मन. मन जाणे पापा तू का म्हणे माय बापा. विकू कमी करा थोडस. तुमच्या माझ्या कर्माचा साक्षीदार आहे तुमचं माझा अंतरात्मा, धर्माची तू मूर्ती. दुसरा साक्षीदार आहे भगवान सूर्यनारायण. तिसरा साक्षीदार आहे चंद्रमा. चौथा साक्षीदार आहे धरती माता. आणि 5वा साक्षीदार आहे गणपती बाप्पा. हे 5 लोक तुमच्या माझ्या कर्माचे साक्षीदार आहेत. तिथे शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी हिशोब केला जातो. आणि मग त्या जीवात्म्याला विचार तुम्हाला याच्याबद्दल काही म्हणायचं आहे का. त्यावेळेस त्या जीवात्म्यानं भगवंताकडे प्रार्थना केली. पाप पुण्य फार झाले माझ्या दिवा, जन्म मृत्यू फार झाले माझ्या दिवा, धाबरे केशवा पांडुरंगा. देवा माझ्या हातून त्या ठिकाणी जन्म मृत्यू माझे भरपूर झाले. आज मी तुझ्याकडे उभा आहे ठाकलोसे द्वारी. उभा याचक भिकारी. देवा तुझ्याकडे मी एकच याचना करतोय. आयुष्यभर मी जे सत्कर्म केलं, परमार्थ केला असेल, व्रत वैकल्य केले असेल, एकादशी व्रत केलं असेल, पंढरपूरची वारी केली असेल, साधू संतांचा सन्मान केला असेल, एवढं मी आयुष्यभर सत्कर्म केलं आणि त्याच्यामध्ये जर काही कमी पडत असेल तर आजच्या दिवशी माझे लेकरं माझ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुझ्या भगवत नाम चिंतनाचं कीर्तनाचं चिंतन, अन्नदान, नामदान, ज्ञानदान हे माझ्या प्रित्यर्थ करत आहेत. आयुष्यभर जर माझं काही कमी पडलं असेल तर माझ्या लेकरांनी केलेलं पुण्य त्याच्यात ग्राह्य धर आणि माझं सोडवी दातारा.
मज सोडविदा तर माझ्या लेकरांनी माझ्यासाठी भगवत नामचिंतन अन्नदान नामदान माझ्या कुटुंबियांनी केलं रे. जे कमी पडलं असेल ते आज पुण्यस्मरणाच्या निमित्तानं होतंय 12:30 पर्यंत. म्हणून देवा मज सोडविदा तारा कर्मापासून दुस्तरा. देवा याच्यापासून मला या ठिकाणी सोडव. माय बापा, जीवनातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. जातस्य ध्रुव मृत्यू. जीवनामध्ये सगळ्यात अंतिम सत्य मृत्यू आहे. मरे एक त्याचा तुझ्या शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे. महाथोर ते मृत्यूपंथेच गेले कित्येक जन्मले आणि मेले. प्रत्येकाला मरायचंय. उपजेते नाचे नाचे येथे नाही उराले अवतार. येथे नाही उराले अवतार. येथे नाही उराले अवतार. येथे नाही उराले अवतार. वा वा वा. येथे नाही उरू आले अवतार यर ते पामर जीव किती. 9 भी मर गए 10 भी मर गए 88 तीनों लोगों पर छत्र बिराजे पडे काल के भासे. तुम्हाला मला सगळ्यांना मरायचं आहे. ज्ञानी असो वा ज्ञानी गती आहे एक जान. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. लहान असो मोठा असो, राष्ट्रपती असो पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो का उपमुख्यमंत्री असो, कीर्तनकार असो का टाळकरी असो, चोपदार असो का विनेकरी असो, साऊंडवाला असो का मंडपवाला असो, सगळ्यांना जायचंच माय बापू. येथे नाही उरू आले अवतार येर ते पामर जीव किती. तुम्हाला मला सगळ्यांना हे जग सोडून जायचं आहे. पण गंमत एका गोष्टीचे, आपण रोज मरण पाहतो, रोज मृत्यू पाहतो, पण माणसात बदल कोणताच होत नाही. मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम. भवन बनाता ऐसे जैसे हर दिन यही मुकाम. कि माया तेरी बहुत कठिन है राम. कि माया तेरी बहुत कठिन है राम. ही माया आहे. तेरी हे माया तेरी. माया 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 तेरी. माया तेरी बहुत कठिन है. माया तेरी बहुत कठिन है. माया तेरी बहुत कठीण हे राम. ही माया आहे. मग या मायेतून जर सुटायचं असेल तर मायापतीला शरण जावं लागतं. मायापतीला एकदा भटकवलं होतं. मायबापो, मायेचा पती तुका म्हणे माया आणि होय दासी लागे पाया. मायेपासून तर जाऊ द्या. पूर्वी लोक घरावरती यायचे अतिथी देवो भव. कालांतराने ते पुसून टाकलं. मग तिथे आलं शुभ लाभ. नंतर तेही पुसलं आणि मग लावलं त्याच्यावरती वेलकम. वेलकमही पुसून टाकलं. ना आता लोक बंगल्याच्या बाहेर लिहितात कुत्र्यांपासून राहा. म्हणजे या घरात असंच आहे ना ते. मग एखाद्याच्या बंगल्यात तुम्ही गेला आणि कुत्रा जर अंगावर आला तर काय करायला पाहिजे तुम्ही? कुत्र्याला दगड मारायला पाहिजे नाही का? ते अर्धा किलोचं तोडून घेईन खालून, पायाचा लचकाच तोडून घेईन अर्धा किलो मांस. मग ते कुत्र जर अंगावर तर काय करायला पाहिजे? त्या कुत्र्याच्या मालकाला हाका मारला की ते कुत्र शांत होतं. तसं माया त्रास देते. मायापतीला हाक मारली की माया शांत होते. पण त्या मायापतीची अडचण अशी आहे, त्याचे नाव अनेक आहे. हरि तारो नाम 6000 कहा नाम लिखवे कनकोतरी. तुमचं माझं प्रत्येकाचं प्रारब्ध माय बापू. प्रारब्ध टळत नाही. प्रारब्ध माझे सहसा टळेना
तुझ बिन रामा मज कंठ वेना. क्रियामान संचित प्रारब्ध जे करताय ते क्रियामान आहे. जे जे लिहिले प्रारब्धी देन चुके कर्म कधी होणारा सारखी बुद्धी कर्म रे काटणे ना. हे कर्म रे कर्म रे नकळे पुढील होणार नकळे पुढील होणार पुढील होणार पुढील होणार. जे जे लिहिले ते न टळे ते न चुके कल्पांती. जे प्रारब्ध लिहिलेलं आहे क्रियामान संचित प्रारब्ध, तुम्ही जे करता ते क्रियामान आहे, जमा झालं ते संचित आहे ना. आता जे भोगतायत ते प्रारब्ध आहे. क्रियामान म्हणजे काय, तुम्ही आता शेतात जे पेरलेलं आहे त्याला म्हणतात क्रियामान. गेल्या वर्षी जे पीक पेरलं होतं आणि घरात आणून साठवलेलं आहे त्याला म्हणतात संचित. आणि साठवल्यापैकी पायली भर काढून दळून आणता आणि त्याच्या चपात्या करून खाता त्याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्धाचे पुन्हा 3 प्रकार पडतात. मंद प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, तीव्रतर प्रारब्ध. प्रारब्ध टळत नाही पण नादबाबा सांगता हरिकृपे त्याचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा हरीची कृपा झाली तर प्रारब्धाचा नाश होतो. पण मग हरीबद्दल कन्फ्युजन असं आहे, त्याचे नावं अनेक आहे. हरी तारो नामचे 1000 अनेक नावाने देवाला संबोधल्या गेलं. विठ्ठल तुकोबारायांनी एका भंगात देवाचे अनेक नाव घेतले. श्री अनंत मधुसूदन पद्मनाभ जगत व्यापक जनार्दन देव कृपाळू केशवानंद बांधव सदाशिव चक्रधरा विश्वंभराकडे कर्णकड सहस्रपाद सहस्र क्षीरसागर शेषसेन कमलनयन कमलावती कामन भवतार्थ दत्तक्ष भावनमूर्ती त्रिविक्रमा गाय सगुणा निर्गुणा जगज्जनते जगन्य वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा. आणि तेच तुकोबाराय सांगता आवडी अनंत. अहो म्हणले तुकोबाराय त्याच्यातलं कोणत्या देवाचं तुम्ही तर नावं अनेक सांगितले. विष्णू सहस्रनामात 1000 नावं आहेत. मग तुकोबारायांनी पुन्हा सोपं करून सांगितलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा पुन्हा साधकांना सांगितलं. तुकोबाराय पुन्हा 5 नावं सांगितली तुम्ही. याच्यातलं नेमकं रामकृष्ण हरी विठ्ठल की केशव. माय बापो देवाचे नावं जणी अनेक असले तसा तुमचा माझा परमार्थ शिजनेबल झालाय. आपले देवाचे महिने वाटले गेलेत. श्रावण महिना बापाचा, भाद्रपद लेकाचा ना अश्विन माईचा. आपल्या आठवड्या परत 7 दिवस बदलतात, 7 देव बदलतात. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान सोमवार. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान. गेला सोमवार. आई भवानी थोर जाणून तुझम्या उपासिले हो. थोडा पांगळा करून आपल्या जवळी बैसविले हो. अति देऊना परडी तिने मध भिकेसी लाभले हो. असतोचे भरे गरगरा फिरे भूतवावरे तो मध व्यर्थसी न वाटला. तुझ मा फुलवरा मांडीला तुझ म्या फुलवरा मांडीला फुलवरा बांधीला तुझ म्या फुलवरा बांधीला फुलवरा बांधीला तुझ म्या फुलवरा बांधीला. आई भवानी
देवानी थोर मानुने तुझम्या उपासिले हो. हाती देऊन परडे तिने मज भिकेसे लावले हो. खोडा पांगळा करून आपल्या जवळी बैसविले हो. उदवास तुझे फिरे गरगरा फिरे भूतबावर तो मज व्यर्थसी न वाटला. फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला. फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला. गेला मंगळवार आला बुधवार. काय न हे केले एका चिंतिता विठ्ठल. गेला बुधवार उजडला गुरुवार. निघालो घेऊन दत्ताचे पालखी. गुरुवार बदलला शुक्रवार आला. आंबट चिंबट चालत नाही कोणत्या शास्त्रात सापडत नाही. तुम्ही उपवास सुद्धा टीव्ही पाहून करायला लागले आता. एक ध्यानात ठेवा तुम्ही 30 दिवसात 35 उपवास करा पण जर एकादशीला भाकरी खाता असाल तुमचा एकही उपवास फलद्रूप होत नाही. विठ्ठल व्रतांचा राजा एकादशी आहे. फुलांचा राजा गुलाब आहे. फळांचा राजा आंबा आहे. पक्ष्यांचा राजा मोर आहे. पशूंचा राजा सिंह आहे. देवांचा राजा इंद्र आहे. भारताचे नरेंद्र आहे. महाराष्ट्राचे देवेंद्र आहे. योगायोग आलं म्हणून बोललो महाराज. प्रत्येकाचा राजा ठरलेला आहे. तसा व्रतांचा राजा एकादशी आहे. एकादशी प्रत्येकानं केलीच पाहिजे असं शास्त्रकारांचा त्या ठिकाणी हट्ट आहे. कंठी मिरवा तुळसी कंठी मिरवा तुळसी हो व्रत कराये एकादशी हो व्रत कराये एकादशी कंठी मिरवा तुळसी कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी एकादशी खंडी मिरवा तुळशी खंडी मिरवा तुळशी तुळसी तुळसी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास. शनिवार बजरंग बलीचा. श्री राम जहां होंगे हनुमान वहां होंगे दोनों जहां होंगे वहां कल्याण करेंगे हर काम बनेंगे. फक्त शब्द ध्यानात हे ठेवा. दुःख भंजन वा वा हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्टसिद्धि नवनिधि के दाता अष्टसिद्धि नवनिधि के दाता दुखियों के भाग्य विधाता दुखियों के भाग्य विधाता सिया राम के राज सवारे लाख रघु मेरा बना पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती वा 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 हा ब्रँड आहे. फार सुंदर महाराज. हे दुःख भंजन कैलास बुवांनीच म्हणावं. हं? वा. खरं सांगू का तुमच्यावर मारुतीरायाची कृपा आहे. लग्न झालं तरी विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण वैभव महाराज श्री आदरणीय श्री हरिभक्तीपरायण ऋषी महाराज आपली दोघांची उपस्थिती आपल्याला मनापासून धन्यवाद. आपण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. काय भाग्यवान असेल हे बाबा की त्यांच्या कीर्तनात 4-5 कीर्तनकार आहेत. वा वा वेळेवर एक सापडत नाही. रस्ता पाहून तर मला असं वाटतं की पोहोचतो की नाही 1 वाजेपर्यंत. हा ना ते न्याय डोंगरीहून तर बापरे बापरे म्हटलं आपल्याला न्याय भेटतो की नाही पुढे डोंगरात. इकडे तसंच आहे. लय अवघड आहे. कठीण आहे कठीण आहे कठीण. धन्य बाकी तुम्हाला बरं विठ्ठल विठ्ठल अख्खं टायर जाऊन बसतं महाराज खड्ड्यात. म्हणजे सिरियस पेशंट जर नेलं
तर तिकून बांबूच आणायचे. अवघड आहे, कठीण आहे, भयानक आहे. हो, काटक आहेत तुम्ही माणसं, खरंच काटक आहेत. एवढ्या खडतर प्रवासात तुम्ही राहता आणि तुमचं दैनंदिन जीवन त्याच्यात आहे. असो, सर काय मायबापाला लवकर जाग येऊ आणि आपले रस्ते हो, एवढीच त्या ठिकाणी विनंती करतो. मायबाप बजरंगबली शनिवारी, रविवारी अहम वाघ या सोमवार या प्रेमनगरावारी, साबुद भवनी भजनीला गा देव करा गैवारी. 7 दिवसात 7 देव बदलले. देवाचे नाव अनेक आहेत, देवाच्या उपासना अनेक आहेत. मग गाव तुकोबर आहे, तुम्ही आधीच तर सांगून ठेवले, एवढे मोठे नावं तुम्ही अभंगात सांगितले, कोणत्या देवाची उपासना करायची. मायबापो, वेद सांगतो एकोहम दैवतम नास्ते. ईश्वर एक आहे, परमात्मा एक आहे, भगवान एक आहे, ईश्वरी तत्व एक आहे. तुमच्या गावाला यायला रस्ते अनेक असतील पण गावच एक आहे. वा. बोलठाणला जायला रस्ते अनेक असतील, जातेगाव मार्गे असेल, ढेकू मार्गे असेल, तिकडून चापानेर मार्गे असेल, रस्ते अनेक असतील पण बोलठाण एकच आहे. नांदगावला जायला रस्ते अनेक असतील पण नांदगाव एकच आहे. तसे देवाचे नावं अनेक असतील पण परमात्मा एकच आहे. हर देश में तू, हर भेष में तू, तेरा नाम अलग तू एक ही है. सबका मालिक भगवान एक आहे, ईश्वरी एक आहे. माय बापू, बर मला सांगा, सुंदरते ध्यान उभा विटेवरी का सुंदरते ध्यान उभे विटेवरी? याच्यातच आपल्या अभंगाची सुरुवात होते. सुंदरते ध्यान उभा आहे का सुंदरते ध्यान उभे? ऐकताय ना? सुंदरते ध्यान उभा का सुंदरते ध्यान उभे? बरं, तुम्ही चुकले तर जामीन पात्र गुन्हा दाखल होईल का तुमच्यावर? तुम्हाला येतं पण तुम्ही घाबरता. बाबा काही बोलून ना टाके भाऊ. आमचे बाबा लोक पटकन बोलून टाकतात, त्याच्यामुळे लोक घाबरतात. माहिती असूनही लोक सांगत नाही. बोललं पाहिजे. आमच्याकडे 1.5 वर्षाचं पोरग झालं की बोलतं. बोललं पाहिजे माणसाने. बोलत जा, बोलत जा. सुंदरते ध्यान उभा का सुंदरते ध्यान उभे? बरं, आपण नंतर चिंतन करू त्याचं. ईश्वर एक आहे, परमात्मा एक आहे, भगवान एक आहे, ईश्वरी तत्व एक आहे. मग तुकोबरायांनी साधकाला सांगितलं, तुला संसारात सुखी व्हायचं ना? म्हणले हो. मग एक कर, जर तुला सुखी व्हावं तर एवढे देव तू त्या ठिकाणी धुंडाळत पाहू नको. त्याचं कारण आहे, ज्ञानोबरायांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी. नामी याचा अर्थ कोणतं तरी एक नाम जीवनामध्ये दृढ कर. एक तत्व नाम, मग हरिसी करुणा येईल तुझी. अनेक नाव जर म्हटले असते, अनेक नाव तत्व, अनेक तत्व दृढ धरी म्हणा, अजिबात नाही. ज्ञानोबरायांना ठाऊक होतं की लोक वेगवेगळे देवतांच्या मागे लागतील, म्हणून ज्ञानोबरायांनी 12व्या शतकामध्ये 750 वर्ष अगोदर निर्णय देऊन टाकला की एकच. मग तुकोबराय ज्ञानोबरायांचं तेच सूत्र घेऊन सांगताय, जर तुम्हाला सुखी व्हायचं आहे तर नाना देव धुंडाळायची गरज नाही, फक्त एक करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 हॅलो. आपुला तो देव करो निघावा. आपुला तो एक देव करो निघावा. आपुला तो एक देव करो निघावा. आपुला तो एक देव करो आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक
जोरात नका वाजवत जाऊ बरं. उन्हाचा टाईम आहे, एखादी फटका कमी जास्त बसू शकतो. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नये. आपुला तो एक म्हटलेलं आहे. देवच एक आहे, परमात्माच एक आहे, भगवान एक आहे, नावाने एक आहे, तो एकच आहे. रामही तोच आहे, कृष्णही तोच आहे, विठ्ठलही तोच आहे, केशवही तोच आहे, नरसिंहाही तोच आहे, वामनही तोच आहे, परशुरामही तोच आहे. सगळा तोच आहे, तो फक्त एकटा आहे. मग सुंदर ते ध्यान उभा का उभे आपलं बाकी राहिलं ना ते क्लिअर करून मग पुढे जाऊ. मग तुम्ही म्हणा तू सांग ना, तुला कशाला बोललो आम्ही, तू आला कशाला इथे. मग सुंदर ते ध्यान उभे नाही, सुंदर ते ध्यान उभा आहे. उभे आपण आपल्याला असं वाटतं देवाला एका अर्थी कसं काय बोलायचं बा, पण खऱ्या अर्थानं ते उभेच आहे. ईश्वरी तत्व हे अनेक वचनामध्ये नसतं, हे एक वचनामध्ये असतं. मग याला काही पुरावे आहेत का? आहे ना. जनाबाई सांगतात, संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतं, तेथे असे देव उभा. आलं की नाही उभा. अजून नाथबाबा काय म्हणतात? नाथबाबा म्हणतात, माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे आला उभा. बरं अजून तुकोबारा एका ठिकाणी उभा सांगता, उभा हा भाविकासाठी, विठू कैवल्याचा, विठू कैवल्याचा उभा. शोभा रावणाचा गाभा, रावणाचा गाभा, त्रिलोक्याची शोभा, विठेवरी उभा पंढरी, विठेवरी उभा पंढरी. पंढरीचा राजा उभा यांचं होतं कैलासबाबांचं. काय होतं? त्रैलोक्याची शोभा आणि पंढरीचा राजा उभा भक्त काजा. पंढरीचा राजा उभा भक्त काजा. उभाचे उभे कोणीच म्हटलं नाही, उभे आपण राहतो. हा पण तो उभाच आहे. बरं या प्रमाणाला अजून तुकोबारायांचे एक पुरवणी आहे. सेवितो हा रस घ्यारी नका होऊ, विटेवर ज्याची तोची एक, आपुला तो एक. हा आपुला तो एक, तो एकच आहे. देव करून घ्यावा तिने विना जीवा सुख नाही. कारण त्याचे तो कसा आहे, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर,
तुका म्हणे विटेवर सर्व सुखाचे आगरण बापर खुमा देवीवर ओ तो हा विठ्ठल बरवा. नावं वेगळे असतील पण तो एकच आहे. आलं पुन्हा तिथेच. तेने विना जीवा सुख नाही. त्याच्या वाचून कोणालाही सुख नाही. मग त्याच्या कितीही जवळची व्यक्ती असली, माणसाच्या सगळ्यात जवळची व्यक्ती कोण? तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनात सगळ्यात जवळची व्यक्ती कोण आहे? कोणीतरी असेल ना. संसारामध्ये सगळ्यात जवळची व्यक्ती कोण? आई नाही होऊ शकत. आई 25 वर्षापर्यंत आहे. मग पुढे सोबदार म्हणले बायको. एकदम सत्य उत्तर दिलं सोबदार. परफेक्ट उत्तर दिले. माणसाच्या जीवनात सगळ्यात जवळची व्यक्ती पत्नीचे मायबाप, कोणीच नाही दुसरं. हा भ्रम आहे आपला. आपल्या जवळची व्यक्ती फक्त पत्नीची. सुखात दुःखात आडी अडचणीमध्ये फक्त तीच कामी येते. किती संकट येऊ द्या सगळे सोडून जातील, बायको साथ नाही सोडत. अजिबात नाही. 7-8 लोक तुम्हाला मारायला येऊ द्या, येणार नाही. तसे चांगले माणसं आहे तुम्ही. पण समजा काही भांडण झालं, काही वाद झाले, 4-5 लोक मारायला आले, समोरचे जर शस्त्रास्त्र घेऊन आले तर कदाचित पाठचा भाऊ पडून जाऊ शकतो. बायको नाही पडून जाऊ. तिला माहिती मी यांचा प्रतिकार नाही करू शकत, मी यांना अडवू नाही शकत, मी यांना मारू नाही शकत, पण माझ्या नवऱ्याच्या अंगावरती पडून त्यांचे 2 दणके मी माझ्या अंगावरती घेऊन निदान त्यांचा मार तरी कमी करू शकते. माणसाच्या जीवनात सगळ्यात जवळची व्यक्ती पत्नी आहे. काय गंमत आहे माहिती तुमचं जीवन. खरं सांगू का बहिणी हो, लाडक्या बहिणी हो, आले का 1500? नाही ना. अवघड झालं ते. ही मला रोज विचारते कैलास महाराज तुमची बहिणी आले का 1500. म्हटलं ते तू पाय, तुझ्या नावावर आहे, मी कशाला पाहू दे. एक सांगू तुमचं जीवन किती त्यागाचं आहे सांगू माय. जे बापाचं आहे त्याच्यावर भावाचा अधिकार आहे. ध्यान देऊ नाही का. तुमचं जीवन कसं आहे. जे बापाचं असतं त्याच्यावर भावाचा अधिकार असतो, आणि जे नवऱ्याचं असतं त्याच्यावर लेकाचा अधिकार असतो. तुमचं म्हणून काहीच नाही, काहीच नाही त्यांचं. जे बापाचं आहे त्याच्यावर भावाचा अधिकार असतो, आणि जे नवऱ्याचं आहे त्याच्यावर लेकाचा अधिकार असतो. एक सूत्र सांगून जाईन तुम्हाला. बहीण म्हटलं जे म्हणून सांगतो. बहिणीने भावाकडे जास्त दिवस राहू नये, आणि भावाने सुद्धा बहिणीकडे जास्त दिवस राहू नये. एक बहीण भावाच्या घरी जास्त दिवस राहिली, भावाचा सत्यानाश केला तिने. तिचं नाव शूर्पणखा. रावणाकडेच राहिली ती. तिने रावणाला सांगितलं की रामाची सीतालय सुंदरी, एकदा पाहायला काय हरकत आहे, एकदा पाहायला काय हरकत आहे. ते चांगले चांगले बळी पडतात बरं. परवा एक मला म्हणे महाराज चला म्हणे धुरंधर पाहायला. म्हणे नाही रे, कपडे पाय ना. अहो म्हटले एकदा पाहिलं. अरे म्हटलं एकदा नाही ना, एकदा जर आली ना क्लिप वांदे होतील ना खायचे. एकदा पाहिला काय हरकत आहे. चांगले चांगले गोत्यात आले महाराज, एकदा पाहिला काय हरकत आहे. शूर्पणखेनं रावणाचा सत्यानाश केला. आता ध्यान देऊ नाही का. आणि भावाने सुद्धा बहिणीकडे जास्त दिवस राहायचं नाही. एक भाऊ बहिणीच्या घरी राहिला आणि बहिणीच्या पोरांना जुगार खेळायला शिकवलं. त्याचं नाव शकुनी मामा. शकुनीनंच भाच्यांचा सत्यानाश केला. म्हणून भावानं बहिणीकडे जास्त दिवस राहायचं नाही, बहिणीनं भावाकडे जास्त दिवस राहायचं नाही. पुण्यस्मरणाला आले 2-4 दिवस तर चालतं. ते बी कार्यक्रम आटोपला, साडी चोळी घ्यायची, सीताराम विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्यात जवळची व्यक्ती पत्नी. मग देवाची पत्नी 13 वर्षे देवाच्या सोबत होती, भगवती जानकी. काल ज्यांचा अवतार झाला त्यांच्या जीवनात वनवास आला. आम्हाला रामायणाची गरज एवढ्यासाठी आहे, सत्तेकरता भांडणं करणारे लोक सापडतील, खुर्ची करता मारामाऱ्या करणारे लोक सापडतील, पण खुर्ची सोडण्याकरता भांडण फक्त रामायणातच पाहायला मिळतं महाराज. नाही तर मग तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये सत्तेवरतून यदा यदा ही धर्मस्य रोज चालू आहे. महाभारत सुरू आहे. रामायणाचं एक तत्व सांगून जातो, तुझं ते तुझं, माझं तेही तुझं. हे रामायण आहे. वा वा.
भरता तुझं ते तुझं आहे आणि माझं तेही तुझं आहे. हे रामायण आहे, याच्या उलट महाभारत आहे. माझं ते माझं आणि तुझं तेही माझं, हे महाभारत आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. ज्या महाभारतामध्ये 39,36,600 लोक मेले, ज्या जमिनीवरतून महाभारत झालं ती जमीन हरियाणामध्ये अजूनही पडलेली आहे. ज्या जमिनीमुळे एवढे लोक मेले, रक्ताचा पाट वाहिला, त्या जमिनीकरता महाभारत घडलं. रक्ताचे पाट वाहिले, मुंडक्यांचे खच पडले, ती जमीन अजूनही हरियाणामध्ये आहे. बांधावरतून भावाचं भांडण झालं. भावाने भावाच्या डोक्यात फावडं टाकलं, पावडं डोक्यात टाकलं, टाके पडले, केस कोर्टामध्ये गेली, वकील लावला, दोघांनी वकील लावला. 15 वर्ष केस चालली. दोघं भावांनी 2-2 एकर विकलं आणि वकिलानं स्लॅब टाकला. आउटपुट निघलं काय? होऊन गेले राम लक्ष्मण बंधू प्रेमाचे देऊन शिकवण. आता भावात फुट पडे, गेले जग हे आज कोणीकडे. वा. रामायणाची गरज आम्हाला बंधुप्रेम शिकवतं. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला रामाविन मज चैन पडेना, रामाविन मज चैन पडेना, सुचत नाही का बरे रे राम का गुणगान करे, राम का गुणगान, राम का गुणगान करे, राम का गुणगान करे, गुणगान करिए राम का गुणगान, राम का राम का राम रामाविन मज चैन पडना, रामाविन मज चैन पडेना, हे सुचत नाही का, सुचत नाही का, भरताची अवस्था आहे. कसा मला टाकून गेला राम. भावाचा भावाबद्दल, भावाच्या बंधुप्रेमाची गाथा म्हणून रामायणी मायबाप. भगवती जानकी 13 वर्ष वनवासात प्रभूंच्या सोबत भटकत होते. तेने विना जेव्हा सुख नाही, मला हे सांगायचं आहे. नाशिकला आले, चितळ नावाचं हरिण पाहिलं सीतेनं. सुवर्णासारखी कांती होती, निळे ठिपके होते रत्नासारखे. तिने भगवंताकडे डिमांड केलं की एवढं सोन्याचं हरिण आणून द्या. देवानं विचार केला, सीते योगियांच्या ध्यानी ध्याताना थोडीशी असा मी आहे. केसांच्या जटा झाल्या, नखाच्या चोंबडी झाल्या, वायू भक्षण करून नागा साधू बनून हिमालयात राहिले, मी त्यांना दिसलो नाही. जे दिवसभर 2-2, 3-3 कीर्तन करत फिरता, मी त्यांच्या स्वप्नात गेलो नाही.
आणि मी तुझ्या जवळ असताना तुझं लक्ष सोन्याच्या हरणाकडे जातं. अगं म्हणले सोन्याचं हरिण काय, तुला सोन्याच्या गावातच नेऊन बसवतो ना, तिथंच जाऊन बैस. नवऱ्याकडे मागावं का मागू नये? मागितलं पाहिजे, तुमचा अधिकार आहे, पण नवरा संकटात असताना मागू नये. घरात कपाट भरून साड्या असताना रामनवमीला नवी साडी मागणं चुकीचं आहे की नाही कृष्ण? आमच्या शेजारच्या बाईनं साड्यांचं कपाट उघडलं परवा, त्या साड्यांच्या घड्या तिच्या अंगावर पडल्या, ती बाई त्याच्या खाली दबून मेली. मग एवढे कपडे असताना कपड्यांसाठी भांडण करणं चुकीचं आहे. भगवंतानं सांगितलं ठीक आहे देतो. भगवंतानं हरणाला आणण्याकरता सीतेकडे पाठ केली. ध्यान देऊन ऐका, मराठीमध्ये एक म्हण आहे, रामाने पाठ केली आणि रावणाची एंट्री झाली. देव झाला पाठ मोरा अन नसती विघ्न येती घरा. देवानं सीतेकडे पाठ केली आणि रावणाचा प्रवेश झाला. तेने विना जीवा सुख नाही. ईश्वरा वाचून जीवाला सुख नाही. त्याच्या कितीही जवळची व्यक्ती असली, मग का हो, तेने विना जीवा सुख नाही. मग त्याच्या वाचून जे बाकीचे आहेत ते कसे आहेत महाराज? हेरती माई के दुखाची जनेती, येरती माई दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. सगळे दुःखाला कारणीभूत आहे, दुःखाला जन्माला घालणारे. देवा वाचून ईश्वरा वाचून, माईक म्हणजे मायेपासून जन्माला जेवढे असतील, दुःखाची जनती दुःखाला जन्माला घालणारे. नाही आदी अंती, आधी म्हणजे जन्माला येतात 9 मास कष्टाला असे आणि मरतानाही सुख नाही, म्हणून नाही आदी अंती अवसान. इथे रडणारे तयारच आहे, फक्त गेले सांगायचा उशीर आहे. उचलणारे तयारच आहे, फक्त उचला सांगायचा उशीर आहे. काडी लावणारे तयारच आहे, फक्त काडी लावा सांगायचा उशीर आहे. मला सांगा, मी मेल्यानंतर आपल्याला काडी कोण लावतं? तुम्हाला मला आपण मेल्यानंतर जाळणार कोण आहे? जवळचे का बाहेरचे? आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी काड्या लावल्या त्या जवळच्यांनीच लावल्या महाराज. आणि तुम्हाला मला सगळ्यांना काड्या कोण लावणार आहे शेवटी? तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपल्याला जवळचेच जाळणार आहेत ना आपल्याला. महाराज म्हणतात, जीवनामध्ये आस्ती विखरायच्या अगोदर आस्था निर्माण करा, क्योंकि आस्था जीवन का आधार होता है. जीवन जगताना फक्त एकच करा, रस्त्यानं चालताना असे चाला लोकांनी रामराम घातला पाहिजे, बसताना अशा जागी बसावं लोकांनी आपल्या जवळ येऊन बसलं पाहिजे, आणि मरताना असं मरावं ज्याला कळालं त्याच्या डोळ्यात खळकन पाणी आलं पाहिजे. 8 महिने इतके कष्ट करा, 4 महिने घरात बसून खाता आलं पाहिजे. तरुणपणात असे कामं करा, म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. म्हातारपणात असे कामं करा, शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. दिवसभर असे कामं करा, रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. आणि रात्री असे कामं करा, दिवसात तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे. बस इतकं करा, दुसरं काहीच करायची गरज नाही. हे जीवन जगण्याचं सूत्र आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग. जीवन जगण्याचं हे सूत्र आहे, याच्यातून माणसाला जीवन जगता येतं. म्हणून महाराज म्हणतात, येरती माई की दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. मग काय करू महाराज? 3ऱ्या चरणामध्ये अविनाश करी आपुलिया से, अविनाश करी आपुलिया से, अविनाश कर आपुलिया से, अविनाश कर आपुलिया, अविनाश करी आपुलिया से, अविनाश करी आपुलिया से, अविनाश कर आपुलिया
आपुला तो एक देव करून घ्यावा. मग तो देव होईन कसा महाराज? तुकोबर आहे त्याचं सूत्र सांगतायत. अविनाश करी आपुले आयसे लाभी मना पिसे गोविंदाचे, तेव्हा तो आपला होईल. मनाला माझ्या मनाला गो छंद कृष्ण गोविंद 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 म्हणा लागली छंद. मग गोविंद ते काय भेद नाही देवात या. मग त्याला पिस म्हटलेलं तुकोबराने एका ठिकाणी पिस म्हटलं, एका ठिकाणी वेळ म्हटलं, एका ठिकाणी चाळा म्हटलं. गोपी लावी याल्या चाळा. चाळा लागणे म्हणजे वेळ लागणे, वेळ लागणे म्हणजे पिस लागणे, पिस लागणे म्हणजे नगर जिल्ह्यात याड लागणे, याड लागणे, वेळ लागणे, पिस लागणे. याड पिस चाळा वेळ हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. महाराजांनी वेगवेगळे शब्द वापरले त्याच्यामध्ये. लावी म्हणा पिसे गोविंदाचे ठोब्बार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार आपुला तो एक देव करून घ्यावा त्याने सुख नाही ते दुःखा चिंते नाही नाव विनाश करे आपल्याला विना पिसे गोविंदा दुःखा चिंते नाही आधी आणि देवसांना ठळक बातम्या संपल्या. काय करा तुका म्हणे एक मरणाचे सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. मरणाआधी सावध व्हावे, बोल बोलिले ते करावे, बहुता जणांचे मुखी यश घ्यावे, परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. माणसानं शेवटी कीर्तीच्या रूपातून मागे उरलं पाहिजे. महाराज म्हणता फक्त मरण त्या ठिकाणी सरतं. तुम्ही केलेलं कर्म सत्कर्म देवासाठी देशासाठी धर्मासाठी समाजासाठी परमार्थासाठी तुम्ही जे योगदान गावासाठी दिलेलं आहे, समाजासाठी दिलेलं आहे, देशासाठी दिलेलं आहे, हीच कीर्ती तुमची मागे त्या ठिकाणी उरत असते. बाकी काही उरत नाही. मायबाप मला माहिती उशीर खूप झालेला आहे, पण तुमचे 10 मिनिटं मागून घेतो आणि थांबतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, या कुटुंबियांनी, या दोघं भावंडांनी त्यांच्या भगिनींनी आपल्या डोक्यावरचं असणारं पितृछत्र या ठिकाणी यांचं हरवलेलं आहे. बाप आतापर्यंत सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं आईचं. वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, इतिहासामध्ये, नाटकामध्ये, सिनेमामध्ये, कवितांमध्ये, व्याख्यानांमध्ये, सेमिनारमध्ये आतापर्यंत सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं ते आईचं. बाप आयुष्यभर उपेक्षित राहिला. बाप रंगवला लोकांनी चित्रपटात, नाटकात, गाण्यात. रागीट, संतापी, चिडचिड करणारा, बाहेरचं फ्रस्ट्रेशन घरात काढणारा, घरात आल्यानंतर भाजीत कमी जास्त मीठ पडलं ते ताट उपटून फेकणारा, बायकोच्या अंगावर खेकसणारा, लेकरांना मारझोड करणारा, सगळ्यांनी बाप आतापर्यंत असाच रंगवला. बाप असाच असतो का? साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, पण श्यामचा बाप नाही लिहिला. लेकरं जर शाळेत गेले निबंध लिहायचा सांगितलं तर लेकरं माझी आईच लिहितात, माझा बाप लिहितच नाही. शपथ घ्यायची जर वेळ आली तर लेकरं मायची शपथ घेतात, बाप शपथ घ्यायच्या बी लायकीचं नाही. काय कारण आहे? लेकरू मनातल्या गोष्टी आईला सांगतं, अडी अडचणी आईला सांगतं, शाळेत काही झालं तर आईला सांगतं. मनमोकळेपणाने लेकरं आईशीच बोलता. शक्यतो लेकरं बापाशी मनमोकळेपणाने बोलत नाही. का बोलत नाहीत लेकरं?
आडी अडचणी का बापाला सांगत नाही? का आईच्या मागे लपतात? का आईच्या पदराआडी लपतात? बापाच्या समोर जाताना लेकरं का भितात, का घाबरतात? त्याचं कारण आहे, लहानपणापासून आई लेकराला फक्त एकच सांगते, तिकडे जाऊ नको, बाबा मारतील. ते खाऊ नको, बाबा मारतील. ते पाहू नको, बाबा मारतील. बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील. त्याच्या कानावर असं आदळतं, त्याला असं वाटतं हा बाबा फक्त मारायलाच जन्माला आलेला आहे. त्याच्यामुळे लेकरू हळूहळू हळूहळू बापापासून दूर निघून जातं. रामायणामध्ये रामायणकार सांगतात की रामा, वनवासाला जाऊ नको म्हणून रडणारी कौशल्या माता रामायणकारांनी सांगितली, पण राम वनवासाला गेले म्हणून राम राम करत जीव सोडणारा बाप दशरथ सांगितलाच नाही. जनी गंधासे कडेल माझ्या बाळाला मारील, लपवा लपवा जग जेठी. देवकी माता सांगते या कृष्णाला, या सावड्याला, या आठव्याला, या माझ्या लेकराला, या घनश्यामाला, या कुरड्या केसांच्या माझ्या लेकराला त्या ठिकाणी वाचवा. माझं या 8वं लेकरू वाचवा हो. 6 मेले 7वा गर्भपतन पावला, एवढं माझं बाळ वाचवा म्हणून रडणारी देवकी भागवतकारांनी सांगितली. पण त्या लेकराला वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात घालून यमुनेच्या महापुरातून गळ्यापर्यंत आलेलं पाणी अशा या रात्रीच्या वेळेस त्या यमुनेच्या महापुरातून स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या लेकराला गोकुळात सुरक्षित पोहोचवणारा बाप वसुदेव होता. शिवाजी महाराजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलं सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, पण शहाजीराजांचं काय? शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची किंमत शहाजीराजांना किती मोठी चुकवावी लागली, इतिहासाचे पानं चाळून बघा. बाप सदैव उपेक्षित राहिला. बापाचं लेकरांवरती मूक प्रेम असतं, अव्यक्त प्रेम असतं. बापाला वाटतं पोरग 12वी पास झालं, त्याला जवळ घ्यावं, त्याला मिठी मारावी, पण बापाला दुसरी भीती वाटते, जास्त लाल गेले तर पोरग हातातून निघून जाईल, म्हणून बाप लेकराला जास्त जीवही लावत नाही. त्याला वाटतं धाक कमी होईल, पोरग हातातून निघून जाईल, ह्या भीतीपोटी बाप लेकराला त्या ठिकाणी जास्त प्रेम व्यक्त करत नाही. बापाचा सगळ्यात जास्त जीव त्याच्या लेकीमध्ये असतो. बहिणी हो, तुम्ही जन्माला आले ना, सगळ्यांचे चेहरे पडले होते, पण घरामध्ये एकच माणूस खुश होता, आणि तो म्हणजे तुमचा बाप. तुम्ही जन्माला आल्यापासून तुमच्यावरती जीवापाड प्रेम करणारा घरातलं एकमेव व्यक्ती आहे, ती म्हणजे बाप आहे. तुमचं शिक्षण, तुमच्या आवडी, तुमच्या निवडी, तुमचे कपडे, तुमचे बर्थडे, हे सगळे बापानंच आतापर्यंत साजरे केलेत. बापाचा तुमच्या जीव खूप आहे. पोरगी कॉलेजला गेली, 11वीला गेली, तालुक्याच्या गावी गेली, 4-5 दिवस कॉलेजला झाले, घरी आली. चुलीच्या जवळ मिडल क्लास कुटुंब आहे, मध्यमवर्गीय कुटुंब आहे. बाप शेतकरी आहे, माय शेतात मोलमजुरी करते. पोरगी कॉलेजला गेली, 11वीला घरी आली. मायनं विचारलं, बाळा कॉलेज कसं आहे? कॉलेजची इमारत, कॅम्पस, तुझ्या मैत्रिणी, शिक्षक? म्हणले, आई सगळं चांगलं आहे, कॉलेज चांगलं आहे, मैत्रिणी चांगल्या आहेत, इमारत चांगली आहेत, गुणीजन सगळे चांगले आहेत. पण म्हणले, आई एक सांगू का, माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या हातात वर्गात प्रत्येक पोरीच्या हातात मोबाईल आहे, मला मोबाईल घेऊन द्यायला लावून बापाला. मायने सांगितलं, बाळा यावर्षी काही आपल्याला फिकलं नाही, यंदा आपली परिस्थिती खूप नाजूक आहे, एवढं वर्ष जाऊ दे बाळा, नंतर तुला 6 महिन्यांनी दिवाळीला घेऊन दिलं. माय लेकीला ते समजवते, बाप भिंतीच्या आडून ऐकतोय. बापाला सोसायटी भरायला जायचं होतं, 3 रुपये टक्क्यानं 20,000 रुपये काढून आणले होते. सोसायटी भरायची, रिन्युअल करायचं, पुन्हा पीक कर्जासाठी किंवा सोसायटी मागायची म्हणून व्याजानं पैसे आणले. बापानं लेकीच्या तोंडातले शब्द ऐकलेत. बापाने सोसायटी नाही भरली हो. बाप मोबाईलच्या दुकानात गेला आणि त्या पोरीसाठी 11,000 रुपयाचा अँड्रॉइड मोबाईल घेऊन आला. बापाचा सगळ्यात जास्त जीव त्याच्या लेकीत असतो. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची अर्धी भाकरी कमी होते तो बाप आहे. तुमचं लग्न ठरल्यापासून तुमचं लग्न लागेपर्यंत ज्याची रात्रीची झोप उडून जाते तो बाप आहे. तुमच्या लग्नात सगळे लोक पोट भरून जेवतात, एक माणूस दिवसभर उपवास असतो, तो तुमचा बाप आहे. तुमचा बाप जीवनात कधीच चुकला नाही, एवढे संकट आले तो कधी खचला नाही, पण तुमच्या लग्नामध्ये तुमचा बाप प्रत्येकाच्या पाया पडला, सगळ्यांच्या समोर झुकला. लेकीला निरोप द्यायची वेळ आली आणि बापानं तिच्या सासूच्या समोर पदर पसरला. विहीन बाई विनंती करते, पदरात घ्यावू आम्हाला, लेक समजुनी तिला हो आपुले, माया पांघरगाला, काळजाचा तुकडा दिला मी, भुरभुर वाट मनाला,
लेक समजुनी तिला ओ आपुले माया पांगर घाला. काय आयुष्य आहे बापाचं. पोराची 10वी झाली की 12वी झाली की ग्रॅज्युएशन झाली की नोकरी झाली की पुढे त्याच्यासाठी आयुष्यभर बाप धडपडत असतो. मायबापाने तुमच्यासाठी त्यांचं तरुण पण वाया घालवलं. आयुष्यभर खस्ता खात राहिला हो बाप तुमच्यासाठी. माय तुमचं लेकरू जर शाळेत गेलं, शाळेतून घरी आलं, तुम्ही त्याचं दप्तर उघडतात, त्याचा टिफिन उघडतात, टिफिन मोकळा करतात. त्या टिफिन मध्ये जर तुमच्या लेकराच्या डब्यात अर्धी चतकोर चपाती परत आली तर माईच्या मनात विचार येतो, याला भाजी आवडली नसेल का, पोट भरलं नसेल का, तब्येत बरी नसेल का. माय लेकराला सांगते तुला भाजी बनवून देऊ, मॅगी बनवून देऊ, ऑनलाईन मागवून देऊ. म्हणजे लेकराच्या एका वेळच्या डब्याची चिंता करते ती आई असते आणि लेकराच्या आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करून ठेवतो तो बाप असतो. बाप करी जोडी लेकराचे होडी. 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 आपुली कुरवडी वाळवोनी. आपुली कुरवडी बारीक वाजव वा कृष्णदेव महाराज. एकाएकी केला मेरा साजरी. एकाएकी केला मेरा साजरी. तुमच्या करुणतेमधूनच बापाची करुणा कळाली महाराज. माझ्या तरुण भावांना एक विनंती फक्त आणि थांबतो. तुमचे वडील जिथे काम करत असतील, नोकरीदार असतील, व्यापारी असतील, व्यावसायिक असतील, दुकानदार असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील किंवा मार्केट यार्डमध्ये हमाली करणारा बाप असेल, महिन्यातून एक दिवस आपल्या बापाची जिथे कामाची जागा आहे तिथे महिन्यातून एक दिवस भेट देत चला.
100 किलोचं पोतं बापाने मे महिन्यात खांद्यावर उचललं आणि त्याच्या अंगातून एकदा घामाच्या धारा टपकताना पाहिल्या की मला नाही वाटत लेकरू त्याचा 1 रुपया सुद्धा वाया घालेल. आणि माझ्या भावांना एक विनंती, बाप जिवंत आहे ना, म्हातारा असू द्या, रोगी असू द्या, जर्जर असू द्या, निर्धन असू द्या, एकदा बापाला कळकळून मिठी मारून सांगा की बाबा मी आहे ना, काळजी नका करू. इतकं करा, त्या बापाला असं वाटेल माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. बाप जायच्या आधी एकदा बापाला कळकळून मिठी मारा, कारण बाप गेला की पुन्हा दिसत नाही. अजिबात नाही, बिलकुल नाही. या भावंडांनी, या दोघं भावांनी, त्यांच्या भगिनींनी त्यांच्यावरती असणारं पितृछत्र, त्यांचा आधारवड हे कोसळून पडलेलं आहे. आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही, आपण बाप झाल्याशिवाय आपल्याला आपल्या बापाची किंमत कळत नाही. बाप गेला की बापाची किंमत कळते. म्हणून तुमच्यावरती जे दुःख कोसळलेलं आहे, वडील गेल्यानंतर जे काही तुम्ही पोरके झालात, मी असंच म्हणेन, आणि ते जे काही दुःख तुमच्या जीवनात आलं ते दुःख पेलण्याचं सामर्थ्य भगवान ज्ञानोबराय तुम्हाला देऊ. तुम्ही केलेलं अन्नदान, नामदान, ज्ञानदान बाबांपर्यंत, रंगनाथ बाबांपर्यंत पोहोचो. त्यांचा पुढचा प्रवास सुखरूप, सुखमय, आनंदमय हो. भगवंत त्यांना आपल्या चरणात स्थान देऊ. आणि अशीच मी माझी माय मुक्ताबाईकडे प्रार्थना मागतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कोरे वेडे वाकुळे, कराचे महापराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चारिला जे कारण कराचे महापराध महाराज तुम्ही सिद्ध. कामने ज्ञानेश्वराला पाया पैकी करा. कराचे महापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.